हॅलो फ्रेंड्स, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बघत आहोत HTML लँग्वेज ही फ्रॉम बिगिनिंग टू ॲडव्हान्स. तर या कोर्समध्ये आज आपला डे 3 आहे. तर डे 3मध्ये आपण मागच्या डे 2मध्ये आपण HTML टॅग्स आणि एलिमेंट का राहतं हे बघितलेलं आहे. तर काल आपण हेडिंग टॅग्स बघितले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे काही कॉमन टॅग्स आहेत ज्याचा आपल्याला यूज करायचा आहे ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले येतो आपला पॅरेग्राफ टॅग. तर पॅरेग्राफ टॅग हा आपण पीने डेनोट करतो आणि पीमध्ये जसं की एक्झाम्पलमध्ये जर पाहायचं झालं तर पी टॅग हा आणि हा ओपनिंग टॅग आणि हा क्लोजिंग टॅग असतो. त्याच्यामध्ये आपण जे पण कंटेंट लिहत असतो ते आपलं जे वेब पेज असतं त्याच्यावरती डिस्प्ले होतं. तर हे जे आहे, दिस इज अ पॅरेग्राफ, इट कंटेन सेंटेन्सेस. तर हे आपल्याला डिस्प्ले होणार आपल्या वेब पेजवरती. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघायचं झालं तर दिस इज अनादर पॅरेग्राफ. तर हे पण आपल्याला वेब पेजवरती दिसणार. तर याचा आपण एका एक्झाम्पल पाहूयात. तर आपल्याला जायचं आहे VS कोडमध्ये, जिथे आपण फाईल क्रिएट केलेली आहे. VS कोडमध्ये ओपन करून घ्यायची. त्यानंतर तिथे जाऊन एक आपल्याला फाईल क्रिएट करायची आहे. तर फाईलवरती जाऊन न्यू फाईल आपल्याला क्रिएट करायची आहे आणि नाव द्यायचं आहे पॅरेग्राफ टॅग. .html ने सेव्ह करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे ते द्यायचं आहे. डॉक टाईप HTML, त्यानंतर HTML टॅग, त्यानंतर त्याच्यामध्ये हेड, टॅग, हेड टॅगमध्ये टायटल देणार पॅरेग्राफ इन HTML. त्यानंतर द्यायचं आहे आपल्याला बॉडी टॅग. तर इथे मला सजेशन देत आहे हे की असं आहे. तर इथे आपण ॲक्सेप्ट करणार आणि इथे आला बॉडी टॅग. तर बॉडी टॅग क्लोज करायचा आहे. तर हे झालं आपला कोड. याला Ctrl+S सेव्ह करून घ्यायचं आहे आणि रन करायचं आहे. तर आपण जे टायटल दिलं होतं पॅरेग्राफ इन HTML हे आपल्याला वरती दिसणार इथे. त्यानंतर खाली आपल्याला प्रिंट होऊन दिसणार दिस इज अ पॅरेग्राफ आणि दिस इज अ अनादर पॅरेग्राफ. तर हे जे आहे आपण एक लाईनमध्ये लिहिलं आहे ते आपोआप दुसऱ्या लाईनवरती येतं पॅरेग्राफ. तर असं हे प्रिंट होणार. तर पी टॅग हा पॅरेग्राफसाठी वापरला जातो, सिंपल टेक्स्ट करण्यासाठी. तर अशी ही आपल्याला टेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा टॅग येतो लाईन ब्रेक टॅग. तर लाईन ब्रेक टॅग काय असतो, जसं की आपण पॅरेग्राफ टॅग बघितला तर इथे आपल्याला 2 सेंटेन्स दिसत आहे, दिस इज पॅरेग्राफ आणि इट कंटेन सेंटेन्सेस. तर या दोघा सेंटेन्सच्या मध्ये जर आपल्याला एक लाईन द्यायची असेल, हे जे पुढचं स्टेटमेंट आहे, सेंटेन्स आहे, त्याला जर दुसऱ्या लाईनवरती घ्यायचं असेल तर आपण लाईन ब्रेक टॅग वापरतो. तर BR म्हणून ओळखलं जातं त्याला. तर पी टॅगमध्ये आपण पी टॅग घेतलेला आहे, त्यामध्ये आपण फर्स्ट लाईन लिहिलेली आहे आणि BR टॅग दिलेला आहे सेकंड लाईन, त्यानंतर BR टॅग थर्ड लाईन. तर हे आपण प्रिंट करून बघूयात. न्यू फाईल क्रिएट करायची, लाईन ब्रेक टॅग आणि .html ने सेव्ह करायची. तर इथे आपण बघणार सगळ्यात पहिले डॉक टाईप,
त्यानंतर हे पूर्ण घेतलं आपण इथे देणार लाईन ब्रेक टॅग. त्यानंतर इकडे आपल्याला एकच पॅरेग्राफ घ्यायचा होता. इथे आपण घेणार फर्स्ट लाईन, त्यानंतर टॅग देणार आपण BR, लाईन ब्रेकचा टॅग देणार BR, त्याच्यानंतर सेकंड लाईन परत एक BR टॅग, आणि थर्ड लाईन. तर अशी आपण हा पॅराग्राफ लिहिला. याला प्रिंट करूयात. सेव्ह करून रन केलं तर आपल्याला इथे दिसणार फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन. कोडमध्ये तर आपण एकच लाईनमध्ये लिहिलं आहे, पण BR टॅगच्या मदतीने आपण सेपरेट 3 लाईनवरती प्रिंट करतो त्याला. तर हे झालं लाईन ब्रेक टॅग. तर याच्यासाठी आपल्याला हे जो टॅग आहे BR टॅग, याच्यासाठी आपल्याला नो क्लोजिंग टॅग निडेड, म्हणजे याच्यासाठी आपल्याला क्लोजिंग टॅग निडेड नसतो. इथे आपण बघतो की BR टॅग फक्त एकच आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन. तर आपल्याला जर एखाद्या कंटेंटमध्ये जर टॅगमध्ये जर हॉरिझॉन्टल लाईन द्यायची असेल आपल्या पेजवरती, तर आपण HR टॅगचा यूज करतो. तर HR टॅगमध्ये पण आपण क्लोजिंग टॅग वापरत नाही. तर HR टॅग पण हा एकच टॅग असतो जो आपण वापरत असतो. तर याला पण प्रिंट करून बघूयात. तर कंटेंट अबोव आणि कंटेंट बिलो असं आपल्याला प्रिंट करायचं आहे. आपण जाणार VS कोडमध्ये, परत एक न्यू फाईल बनवणार. त्याच्यामध्ये HR टॅग .html सेव्ह. तर याच्यामध्ये आपण त्याचं बेसिक स्ट्रक्चर देणार त्याला. त्याच्यामध्ये आपण लिहिणार हॉरिझॉन्टल रूल टॅग. तर हे झालं आपलं टायटल. त्यानंतर बॉडीमध्ये इथे HR टॅग दिला आपण या 2 सेंटेन्सेसमध्ये. तर 2 पॅरेग्राफ टॅग घेतले आपण. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले दिस इज पॅरेग्राफ आणि दुसऱ्या याच्यामध्ये दिस इज अनादर पॅरेग्राफ. याच्यामध्ये आपण HR टॅग देतोय. तर HR टॅग प्रिंट करतोय आपण, म्हणजेच हॉरिझॉन्टल 2 लाईन क्रिएट होतील. त्यानंतर इथे येऊन आपण आपलं जे HTMLचं टॅग आहे तो आपण क्लोज करणार. तर हे सेव्ह करायचं आणि रन करायचं. तर रन केल्यानंतर आपल्याला असं ते दिसणार. पहिली लाईन, त्यामध्ये हॉरिझॉन्टल एक रेष, त्यानंतर दुसरा पॅरेग्राफ आपला. तर हे झालं हॉरिझॉन्टल लाईन. तर HR टॅग. त्यानंतर येतो आपला बोल्ड आणि इटॅलिक टॅग. तर हे आपण टेक्स्टला बोल्ड टॅग हा टेक्स्टला बोल्ड करण्यासाठी वापरतो आणि इटॅलिक हा इटॅलिकमध्ये प्रिंट करण्यासाठी वापरतो. तर बोल्ड टॅगसाठी आपण B म्हणून एक टॅग वापरतो. त्यानंतर यालाच जर आपल्याला बेटर यूज जर दाखवायचा असेल आपल्या वेब पेजमध्ये, तर आपण त्याला स्ट्रॉंग टॅगने वापरतो. त्याच्यानंतर इटॅलिकसाठी आपण I सिम्बॉलचा यूज करतो. तर आयच्या जागी पण आपण बेटर वेमध्ये EM म्हणून वापरतो त्याला. तर तुम्ही B पण यूज करू शकता किंवा I पण यूज करू शकता. पण तुम्हाला जर अजून चांगल्या वेमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याच्या जागी तुम्ही Bच्या जागी स्ट्रॉंग आणि आयच्या जागी EM टॅग यूज करू शकता. तर हे पण आपण प्रिंट करून बघूयात. तर सगळ्यात पहिले B टॅग आपण तिथे प्रिंट करूया. तर B टॅगमध्ये आपल्याला दिस टेक्स्ट इज बोल्ड असं एक सेंटेन्स प्रिंट करून बघूयात मागच्याच कोडमध्ये. तर इथे आपण हे सिंपल केलेलं आहे. त्याच्यामध्येच आपण बॉडीमध्ये चेंजेस करूयात थोडेसे. इथे आपण घेणार एक टॅग, इथे P टॅग घेतला समजा आपण. नाही, आपल्याला
बोल्ड टॅग द्यायचा आहे तर बी घेणार. तर बी बोल्डमध्ये आपण लिहिणार दिस इज बोल्ड टेक्स्ट. तर हे झालं आपलं पहिलं सेंटेन्स जे आपण बोल्डमध्ये प्रिंट करणार आहे. त्याच्यानंतर दुसरं घेणार आहे आपण इटॅलिक टॅग. तर इटॅलिक टॅगसाठी आपण आय वापरणार दिस इज इटॅलिक टेक्स्ट. तर इथे आपल्याला दिस इज इटॅलिक टेक्स्ट. तर हे सेंटेन्स आपल्याला बोल्डमध्ये प्रिंट होणार आणि हे इटॅलिकमध्ये. तर सेव्ह करायचं आणि रन करणार. तर रन केल्यानंतर आपल्याला हे असं दिसेल. तिथे आपण याच्यावर टॅग दिलेला नव्हता म्हणून हे एकाच लाईनवरती प्रिंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला दिसतोय हा बोल्डमध्ये, कारण आपण बी टॅग दिलेला होता म्हणून हा टेक्स्ट थोडासा बोल्डमध्ये दिसतोय. त्यानंतर इटॅलिक टॅग. तर ही जी लाईन आहे पुढची दिस इज इटॅलिक टेक्स्ट, तर हे आपण आय टॅगने दिलेलं होतं त्यामुळे इथे आपल्याला हे थोडंसं इटॅलिकमध्ये दिसतंय. तर तुम्ही असे हे टॅग्स आहेत ज्यांचा वापर तुम्ही वेब पेजवरती करू शकता. तर आपण हे सिम्पलचं वेब पेज बनवलं आहे ज्याच्यावरती आपण 4 सेंटेन्स प्रिंट केलेले आहेत. तर हे झाले आपण आज बघितलेले 4 टॅग. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ॲट्रिब्यूट्स आणि पुढचा पार्ट बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि ज्यांना HTML शिकत आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.